त्याला जाऊन दे, लई मोठी बुलेट आहे, उडायला लागलाय. खड 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 खड. रिक्षा रिक्षा बघितली थांबायचं, रिक्षा नाही घ्यायची, रिक्षा थांबायचं. ते नाही थांबले तरी चालेल पण आपण थांबायचं. जाऊ दे साहेब जावा म्हणायचं पण आपण थांबायचं. तुम्ही रस्त्याला किती पण गाडी चालवा बघ गाडी गाडी बोलते गाडी आहे का त्यामध्ये. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ताज्या कोऱ्या नव्या व्लॉगमध्ये, मोठ्या व्लॉगमध्ये, तात्या द हंटर चॅनलवरती स्वागत आहे सगळ्यांचं. चला घरी चला जायचं आता आपल्याला. काय म्हणताय, कसं काय मजेत ना? गंमत सांगायची गोष्टीची सांगायची गंमत. यार एवढे लोक व्हिडिओ बनवत असतात, आपण एखाद्याला बघतो मोठं व्लॉगिंग करताना किंवा व्लॉगिंग करताना की असा व्हिडिओ बनवा, तसा व्हिडिओ बनवा, अशा प्रकारचे व्हिडिओ बनवा हे सांगत असतात, आपल्याला इन्स्पायर करते बरोबर. पण बरेचसे म्हणजे असं म्हणतात की तुम्ही हा कॅमेरा वापरा, तुम्ही हा माईक वापरा, तुम्ही हे टूल वापरा, तुम्ही ही ॲप वापरा. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, आपला व्हिडिओ चालेल नाही चालेल ती नंतरची गोष्ट आहे, पण त्याच्या अगोदर कोणत्या गोष्टी केलं तर आपलं चॅनल जिवंत राहू शकतो. ह्या गोष्टीवरती कोण एवढं सहसा हे करत नाही. पहिले 2 व्हिडिओ कॉपीराईट आले भावानो. आता गुगल करतो आपण, बेसिकली जे बॅकग्राऊंड सॉन्ग टाकतो आपण, जे म्युझिक ट्रॅक टाकतो वरती लिहून आलं असतं कॉपीराईट फ्री सॉंग्स. तर त्याच्यामध्ये ते 1-2-3 ट्रॅक आम्ही उचलले, कालच्या परवाच्या व्लॉगमध्ये टाकले आणि नंतर आज बघतो त्याच्यावरती कॉपी स्ट्राईक आले. एक व्हिडिओ तर डाऊनच झाला आहे, बहुतेक तो उद्यामध्ये चालू होईल. पण आहे ना कुणीतरी असं आहे का म्हणजे सजेस्ट करा की त्याला जाऊन दे, लई मोठी बुलेट आहे, उडायला लागलाय खड 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 खड. तर असं कोणाला आहे का, म्हणजे मला एक सांगा, सजेस्ट करा की बाबा अमुक अमुक चॅनलवाला आहे, तो सांगतो किंवा कुठून भेटतील असे म्हणजे कॉपीराईट फ्री सॉंग्स आपल्याला कुठले भेटतील किंवा कॉपीराईट फ्री ट्रॅक कुठून भेटतील, कसे मिळवायचे. ते गुगलला सर्च केलं भरपूर, पण ते जे यूज घेतले त्यानं त्यांचं स्ट्राईक त्यामुळे एक व्हिडिओ 24 तासासाठी डाऊन झाला आहे. ते म्हणतात की 21 तारखेनंतर तुमचा व्हिडिओ तुम्हाला परत दिसेल. काय काही हे होतं ना, डिमोटिवेट होतं ना अशा गोष्टीमुळे. यार सुरुवात नाही केली तर शेवट. आता म्हणजे सुरू होण्याच्या पहिले खतम, काय बोलायचं नक्की सांगा मला. बाकी काय मग कॉपीराईट कसं वाटतं? कॉपीराईट एक फायदा आहे, मोठं व्लॉगिंग एक फायदा आहे, आपल्याला कंटिन्यू बोलायला लागतं, त्याच्यामुळे बाकीच्या गोष्टी आपण करू शकत नाही ज्या नाही केल्या पाहिजेत गाडी चालवताना. आता मी बोलत नाही, समजने वाले को इशारा कॉपी है. रिक्षा बघितली की थांबायचं, रिस्क नाही घ्यायची, रिक्षा थांबायचं. ते नाही थांबले तरी चालेल पण आपण थांबायचं. जाऊ दे साहेब जावा म्हणायचं पण आपण थांबायचं. घाबरवत पिशवीनं मला वाटतं दगड आहे का त्यामध्ये. ह्या रस्त्याला ना डोक्यात ताप आहे ह्याच गोष्टींचा. एवढ्या लांबड्या गाड्या येतात नाही आता म्हणजे त्या गाड्या ओपन मोठ्या गाड्यांसाठी बघत नाहीत पाहिजे. हे रमतो मला जायचं आहे, बाकीच्यानी जावा नाही तर नका जाऊ, पण मला जायचं आहे कंटेनर आणि लॉऱ्या.
ती चालवा बहुत चांगली. कोण कोण तुमचं कुठून जाणार होती? गाडी गाडी बोलते गाडी. हो बघ. बघितलंस का? ती बिचारी उतरत होती. ह्याच्यातनं कार मधनं उतरत होती. दरवाजा पण तिने उघडला होता, पण डायरेक्ट ड्रायव्हरने गाडी पुढे घेतली तिच्या. कॉन्फिडन्स कॉन्फिडन्स ट्रॅफिकच आहे रे आज.